बुलेटिनच्या सुरुवातीलाच मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी आहे। मुंबईतल्या 2 मेट्रो मार्गिकांचं लोकार्पण पुन्हा एकदा लांबणीवर पडलेलं आहे। शुक्रवारऐवजी सोमवारी हा उद्घाटन कार्यक्रम होण्याची शक्यता आहे। आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल येथील निवडणुकांसाठी राज्यातील सत्ताधारी पक्षातील बहुतांश नेते प्रचारात व्यस्त असल्याने कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची चर्चा आहे। दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव टप्पा 1 आणि अंधेरी पश्चिम ते मंडाळा मानखुर्द मेट्रो 2B मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाळा टप्पा 1 या मार्गिकेचं लोकार्पण मागील 3 ते 4 महिन्यांपासून रखडलेलं आहे आणि पुन्हा एकदा आता हे उद्घाटन लांबणीवर पडलं आहे। आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्या सोबत आहे। अक्षय, केवळ मंत्र्यांना उद्घाटनांना वेळ नाही, त्यामुळे आता मुंबईकरांना या मेट्रोची आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे। माधवी, नक्कीच हे बरोबर आहे आणि या संदर्भातलं कारण देखील तेच समोर येतं आहे। कोणतेही ऑफिशियल कारण हे आजपर्यंत आज समोर आलेलं नाहीये, पण हे सांगितलं जातं की जे मंत्री या कार्यक्रमांना उपस्थित राहणार होते, जसे की DCM एकनाथ शिंदे असतील किंवा CM असतील देवेंद्र फडणवीस, इतर जे मंत्री आहेत ते देखील सध्या उपस्थित नाहीयेत, कारण की त्यांना इतर दौरे आहेत, काही राज्यांचे दौरे किंवा इतर काही कार्यक्रम आहेत। त्यामुळे हा कार्यक्रम आता शुक्रवारच्या ऐवजी हा थेट आता सोमवारी होणार आहे। 6 तारखेला हा जो कार्यक्रम आहे तो होण्याची शक्यता आता सांगितली जाते आहे आणि सोमवारी जर कार्यक्रम झाला तर त्यावेळी मग हे 2 मेट्रोचे जे टप्पे आता आपण सांगितले ते तर आहेतच, त्यांच्या बरोबरच पॉड टॅक्सी हा जो प्रकल्प आहे त्याचं देखील भूमिपूजन केलं जाणार आहे आणि दुसरीकडे ठाणे बोरिवली हा जो दुहेरी बोगद्याचा प्रकल्प आहे त्याच्या भुयारीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे। तर त्याचं देखील उद्घाटन जे आहे त्या भुयारीकरणाचं ते देखील करण्यात येणार आहे। अशा प्रकारे 4 प्रकल्प आहेत, 4 प्रकल्पांचं उद्घाटन होतं किंवा भूमिपूजन होतं, जे आता 3 तारखेच्या ऐवजी पुढे ढकललेलं आहे। प्रशासनाने म्हणजे MMRD असेल, स्थानिक महापालिका असतील, यांनी पूर्णतः तयारी करून ठेवलेली आहे। अक्षरशः सगळीकडे बोर्ड्स देखील लागलेले आहेत, पण आता अचानक 3 तारखेच्या ऐवजी हा कार्यक्रम आता सोमवारी होत असल्यामुळे ही सगळी जी तयारी आहे ती पुन्हा करावी लागणार आहे आणि सोमवारी हा कार्यक्रम ज्यावेळी घेण्यात येईल त्यावेळी देखील पुन्हा सगळी तयारी करून 7 तारखेला कदाचित सगळ्या ज्या मेट्रो आहेत त्या देखील लोकांना वापरण्यासाठी सेवेसाठी उपलब्ध असतील असं सध्या तरी सांगितलं जातंय। नक्कीच आता सोमवारी तरी हे उद्घाटन होईल का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अक्षय, तुझ्याकडून अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद या माहितीसाठी। तर मेट्रोच्या उद्घाटनाचा हा कार्यक्रम पुढे नेमका का ढकलण्यात आलाय आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। तर 2 मेट्रो मार्गिकांचं लोकार्पण पुन्हा लांबणीवर पडलंय। शुक्रवार 3 एप्रिल ऐवजी सोमवारी 6 एप्रिलला हा लोकार्पणाचा कार्यक्रम होईल असा अंदाज वर्तवला जातोय। मेट्रो 9 वरील दहिसर ते काशीगाव टप्पा 1 या मेट्रोचं लोकार्पण लांबणीवर पडलंय। तर मेट्रो 2B डायमंड गार्डन ते मंडाले या टप्प्याचं लोकार्पणही लांबणीवर पडलंय। पॉड टॅक्सी प्रकल्पाचं भूमिपूजनही सोमवारीच होण्याची शक्यता आहे। तर ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचं भुयारीकरणही आता लांबणीवर पडलंय। आणि यानंतर राज्यभरात गाजलेल्या नाशिकमधील भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांचा तपास सुरू असताना नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। पाहुयात आजच्या अशोक खरात संदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडी। खरातची बायको कल्पना अजूनही बेपत्ता आहे। तर मारहाणीची भीती आणि सुरक्षेसाठी VC हे नेमकं काय आपल्याला जाणून घ्यायचं। तर 4 वर्षात खरातनं तब्बल 70 कोटींची माया जमवलेली आहे किंवा खर्च केली आहे। तर भोंदू खरातचे सहकारी डॉक्टरही आता गोत्यात येणार आहेत। तर नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे। कोर्टानं अशोक खरात याला आधी कोठडी सुनावली होती, मात्र दुसऱ्या गुन्ह्यात SITनं पुन्हा त्याचा ताबा घेत चौकशी सुरू केली आहे। आजही अशोक खरात याला कोर्टासमोर हजर केलं जाईल, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव आज खरातला कोर्टात VCद्वारे हजर केलं जाणार आहे। पोलिसांनी केलेली विनंती न्यायालयानं मान्य केली आहे। विविध गुन्ह्यांच्या तपासासाठी SITकडून सखोल चौकशी सुरू आहे। महत्त्वाच्या पुराव्यांसह आज त्याला कोर्टात सादर केलं जाईल। बनावट साप आणि वाघाची भीती दाखवून त्यानं भक्तांना गंडा घातलाय। सोबतच
केवळ 100 रुपये किलोने मिळणारे चिंचोके लाखो रुपयांना विकलेत। या सर्व बाबींसंदर्भात आज कोर्टात युक्तिवाद होण्याची शक्यता आहे। आणखी एक मोठी अपडेट, भोंदू अशोक खरातला आज कोर्टात व्हीसीद्वारे हजर केले जाणार आहे। खरातला व्हीसीद्वारे हजर करण्याची कोर्टात तयारी सुरू झाली आहे। कोर्टानं खरातला व्हीसीद्वारे हजर करण्याची परवानगी दिल्यानंतर कोर्ट रूम